छेडछाड करत होते. त्यांना मी सुमन पंजवानीला त्यांच्या मिसेसला सांगितलं, पण त्यांनी काय त्या गोष्टीवरती यकीन नाही केला. ती गोष्ट त्यांनी असं सोडवून दिली आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मला चोरीचा आळ केला आणि त्यानंतर परत त्यांनी माझे कपडे वगैरे पण काढून त्यांनी पाहिलं. ज्या दिवशी त्यांना त्यांची चोरी झाली होती त्या दिवशी त्यांना भेटलंच नाही, तर दुसऱ्या दिवशी मला चौकीला न्यायचं कारणच नव्हता. पण त्या ग्रुपला सोडायला नव्हतं पाहिजे. हे त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे ना, ते करायला नव्हती पाहिजे होती. त्यांनी पूर्ण पुरावा काढायला पाहिजे होता त्याच्यातनं आणि मला सिद्ध करायला पाहिजे होतं की मी खरंच म्हणजे चोर आहे किंवा चोरी केली. त्यानुसार त्यांनी ग्रुपला सोडलं पाहिजे, करायला पाहिजे होती ना की ही चोर आहे, ह्याला सोसायटीमध्ये एंट्री नका देऊ. पण असं काही विषय झालाच नाहीये. तुमची बदनामी म्हणजे तुमचा झालीये. मला मानसिक त्रास भरपूर झालाय. 2 दिवस झालं मला सुचत नाहीये की म्हणजे माझ्या डोक्यात चालतच नाहीये. खूप म्हणजे खूप अपमान झालाय आणि गेले 4 वर्ष झालं असं कधीच झालं नाही की त्या सोसायटीमध्ये नाही का मला म्हणजे त्या नजरेने म्हणा किंवा असं म्हणजे खूप इमेज होती ना. त्यांना एवढे ओळखत नव्हते पण मला एवढे जास्त ओळखत होते, तरी सुद्धा त्यांनी त्या गोष्टीचा पण विचार केला नाही आणि ते ग्रुपला सोडलेलं. आणि मला न्याय भेटायला पाहिजे, कारण मला ह्या गोष्टीचा खूप अपमान झालाय आणि खूप माझी मनस्थितीच नाहीये चांगली. संघटनेची काय भूमिका आता? संघटनेची भूमिका अशी राहील की ताईंनी त्यांचा तक्रारी अर्ज दिलेला आहे संघटनेला. संघटना काम करत होती, तर त्या ग्रुपला सोडायला नव्हतं पाहिजे. हे त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे ना, ते करायला नव्हती पाहिजे होती. त्यांनी पूर्ण पुरावा काढायला पाहिजे होता त्याच्यातनं आणि मला सिद्ध करायला पाहिजे होतं की मी खरंच म्हणजे चोर आहे किंवा चोरी केली. त्यानुसार त्यांनी ग्रुपला सोडलं पाहिजे होते. यामध्ये पोलिसांनी काय तपास केला तुमच्याकडनं? काही नाही, खाली फक्त विचारपूस केली त्यांनी. माझ्या घरी नाही आले किंवा त्यांच्या घरी नाही गेले किंवा काहीच नाही झालं. फोन पण नाही नाही, फोन पण नाही झाला आणि पोलिसाकडे नेते वेळेस त्यांनी माझा फोन पण घेऊ दिला नाही आणि मला फक्त काम आहे म्हणून बाहेर घेऊन गेलेत. त्यांनी मला इनडायरेक्टली सांगितलेच नाहीत की तुम्हाला मी चौकीत घेऊन जातोय म्हणून. पोलिसांनी त्यांना काय निरोप दिला? पोलिसांनी ते बोलले की संध्याकाळी आम्ही येऊन बघतो. हा. पण त्याआधी ह्यांनी मला घरामध्ये पूर्ण झडती घेतली होती शरीराची. अगोदर त्यांच्या मिसेसने घेतली होती आणि ते त्यांच्या समोर डिस्टर्ब होत केलं, तरी पण ती पूर्ण प्रोसेस झालीच नाही ना. पण झाली नाही त्याच्यानुसार पण सोसायटी ग्रुपला त्यांनी नव्हतं टाकायला पाहिजे. पूर्ण प्रोसेस करायला पाहिजे होती ना की ही चोर आहे, ह्याला सोसायटीमध्ये एंट्री नका देऊ. पण असं काही विषय झालाच नाहीये. तुमची बदनामी म्हणजे तुमचा झालीये. मला मानसिक त्रास भरपूर झालाय. 2 दिवस झालं मला सुचत नाहीये की म्हणजे माझ्या डोक्यात चालतच नाहीये. खूप म्हणजे खूप अपमान झालाय आणि गेले 4 वर्ष झालं असं कधीच झालं